मंडळी, तुमचा देखील गवती चहा जो की लेमन ग्रास सुकतोय का? पानं अशी ब्राऊन होत आहेत, काही केल्या मात्र त्याची ग्रोथच होत नाहीये. कितीही पाणी दिलं, खतं टाकले, पण मात्र फरक काहीच पडत नाहीये. तर मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे फक्त 2 अशा साध्या सिंपल गोष्टी वापरून आपण आपला गवती चहा अगदी 10 ते 12 दिवसामध्ये पुन्हा हिरवा, फ्रेश आणि हेल्दी कसा करायचा तो. सो हॅलो नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. सो मंडळी, माझ्यासोबत पण एक्झॅक्टली असंच होत होतं. सो तुम्ही आता पाहू शकता 2 वेगवेगळ्या कुंडीमध्ये हा गवती चहा आहे. एकातला बऱ्यापैकी कंडिशन मध्ये आहे, पण हा मात्र भरपूर अशा डाऊन कंडिशन मध्ये आहे. अक्षरशः जर आताही त्याच्यावर जर काम केलं नाही तर मात्र हा काही दिवसातून कुंडीतून मात्र नाहीसा होणार आहे. सो याच्यावर आत्ता काम करणं अर्जंट आहे. सो तुम्ही देखील तुमच्या कुंडीतील गवती चहाची सिच्युएशन कशी आहे ती नक्की एकदा चेक करा आणि त्यानुसार आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही आपण स्टेप फॉलो करणार आहोत त्या एक्झॅक्टली तुम्ही देखील करायला घ्या. सो मंडळी, सुरुवातीला मी देखील बरंच गोष्टी ट्राय केल्या, म्हणजे पाणी वगैरे वाढून पाहिलं, खत टाकून पाहिलं, पण मात्र त्याचा काहीही त्यावर फरक पडत नव्हता. त्याची पानं ब्राऊन होत होती, टीप्स देखील सुकल्यासारखी होती, ग्रोथ तर मात्र ऑलमोस्ट थांबलेली होती. सो या गोष्टी अजूनच डाऊन व्हायला लागल्या होत्या. तर सर्वात मोठी चूक काय होत असते तर रोज पाणी दिलं तर मात्र गवती चहाची जी रूट्स आहेत ती कुजत असतात. शिवाय कुंडीतील माती देखील कडक होत असेल किंवा त्या गोष्टीने देखील कडक मातीने जे काही रूट्स आहेत ते मात्र त्या ठिकाणी चॉक देखील होत असतात. आणि महत्वाची आणि मोठी चूक म्हणजे जर याची आत्ता प्रूनिंग केली नाही, म्हणजेच सुकलेली पानं कट न केल्याने या प्लांटची जी एनर्जी आहे ती देखील वेस्ट होत असते. सो यासाठी सगळ्यात आधी सगळी जी काही ब्राऊन येलो पानं आहेत ती आपल्याला कट करून घ्यायची आहेत. घाबरू नका हो, प्रूनिंग केल्याशिवाय प्लांट हे रिकवर होतच नाही. सो या ठिकाणी प्रूनिंग केल्यानंतरच्या आपल्या सर्व इम्पॉर्टंट स्टेप आहे. सो जिथपर्यंत ज्या गवती चहाचा पूर्णपणे कोरडा झालेला भाग होता तिथपावत मी याची कटिंग आणि प्रूनिंग केलेली होती. ज्या ठिकाणी तुम्हाला हिरवट भाग दिसत आहे तो भाग मात्र तसाच तो झाडावर शिल्लक ठेवा. आता यानंतर मला याची रिपॉटिंग करण्याची देखील गरज वाटत होती. कुंडीपेक्षा गवती चहा मोठा होत होता आणि मात्र त्याची रूट्स जी आहे ती देखील कुंडीच्या बाहेर येत होती. सो मंडळी, तुम्ही देखील तुमची कुंडी एकदा चेक करा. कुंडीतून रूट्स बाहेर येत आहेत का, किंवा प्लांट हा डेन्स झालेला आहे का, किंवा कुंडीतील माती कडक झाली असेल तर मात्र तुम्हाला देखील रिपॉटिंग करणं गरजेचंच आहे. सो आता आपण रिपोर्ट का करायचं तर रिपोर्ट केल्याने फ्रेश अशी जागा ही झाडाला मिळत असते. शिवाय प्लांट्सला न्यूट्रिएंट देखील मिळतात आणि कुंडीचा ड्रेनेज देखील रिपोर्टिंग केल्याने इम्प्रूव्ह होत असतो. सो यासाठी आता रिपोर्ट करताना मात्र प्लांटला हलकसं बाहेर काढा, रूट्स लूज करा आणि नवीन कुंडीत लावताना मात्र नवीन सॉइल मिक्स देखील वापरा. सो मी या ठिकाणी दोन्ही झाडं कुंडीतून बाहेर काढलेली होती. एकामध्ये एवढी रूट्स नव्हती, पण दुसऱ्यामध्ये मात्र भरपूर अशी रूट्स होती. जे म्हणजे जो गवती चहा होता ज्याचे जास्तीत जास्त पानं सुकलेली होती, सो त्याची रूट्स देखील खालून ही कुजायला लागलेली होती. त्यामुळे जर वरती गवती चहाची वाढ थांबलेली असेल तर मात्र त्या गवती चहाचे रूट्स मात्र एकदा नक्की चेक करा. सो तुम्ही दोन्ही डब्यातील किंवा भांड्यातील जे गवती चहा आहे त्यातील रूट्सचा फरक पाहू शकता. पहिल्यामध्ये ज्याची वाढ थांबलेली होती त्या ठिकाणी मात्र अजिबात रूट्स नाहीत आणि ज्याची वाढ बऱ्यापैकी आहे, ग्रीन आहे, त्या ठिकाणी मात्र भरपूर असं रूट्सचं जाळं आपल्याला दिसत आहे. सो मंडळी, या ठिकाणी हे दोन्ही कुंडी मी एकाच मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करून घेणार आहे. सो या ठिकाणी मी मोठं असं पॉट घेतलेलं आहे आणि वजनाने कुंडी हलकी व्हावी यासाठी मात्र मी लसणाच्या साली, कांद्याच्या साली असो, फुलं असो, म्हणजे सुकलेले रोजचे जे काही देवघरातील आपली फुलं असतो त्यांचा वापर मी कुंडीच्या तळाशी करत असते, जेणेकरून काही दिवसांनी ते त्या ठिकाणी डिकम्पोज
डिकम्पोज होत असतं आणि झाडाला मात्र त्या ठिकाणी न्यूट्रिएंट्स देखील मिळत असतात. सो अशा प्रकारे दोन्ही प्रकारचे जे काही बेनिफिट्स आहेत ते या ठिकाणी होत असतात. सो आता या ठिकाणी रिपॉटिंगची जी काही प्रोसेस आहे ती स्टार्ट झालेली आहे. मंडळी, गवती चहासाठी व्यवस्थित असं पॉटिंग सॉइल मिक्सचर कसं असावं, तर त्यासाठी 50% गार्डन सॉइल असते, त्यामध्ये 30% वर्मी कंपोस्ट वापरा आणि 20% वाळू किंवा कोकोपीटचा वापर करा. सो या प्रमाणातलं जे काही पॉटिंग मिक्सचर आहे ते मी बऱ्यापैकी तयार करून ठेवलेलं असतं आणि सरासरी याच रेशोने मी बऱ्याच असे झाडं लावत असते. सो माझ्याकडे असं जे सॉइल मिक्सचर आहे ते रेडी आहे. जर तुमचं मात्र चिकट, घट्ट, लालसर माती असेल तर त्यामध्ये तुम्ही वाळूचा किंवा कोकोपीटचा देखील वापर करा. सो या ठिकाणी नवीन प्लांटमध्ये आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आणि त्याला नंतर हलकसं पाणी देखील देऊन घ्यायचं आहे. आता मात्र रिपोर्ट केल्यानंतर ही जी काही कुंडी आहे ती मात्र डायरेक्ट उन्हात देखील ठेवू नका. 2 ते 3 दिवस त्याला शेडमध्येच ठेवा, म्हणजेच इनडायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवा. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी फुल. मंडळी, इथपर्यंत म्हणजेच रिपॉटिंग पर्यंतच्या ह्या स्टेप फॉलो केल्यानंतर यासोबतच आपल्याला खत देखील देऊन घ्यायचं आहे. सो या ठिकाणी मी कुठल्याही केमिकल किंवा अतिशय हार्ड अशा खताचा वापर न करता फक्त 1 ते 2 मूठ वर्मी कंपोस्ट यामध्ये ऍड करणार आहे. सो तुमच्याकडे किचन वेस्ट कंपोस्ट असेल किंवा घरच्या घरी फुलांपासून तयार केलेलं, पानांपासून तयार केलेलं कंपोस्ट असेल किंवा मार्केटमधून तुम्ही कुठलंही ऑर्गॅनिक आणि वर्मी कंपोस्टचा या ठिकाणी वापर करू शकता. सो अगदी 1 ते 2 मूठ वर्मी कंपोस्ट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा ते पाऊण चमचा फ्रेश चहापत्ती वापरलेली आहे. तुम्ही जर यूज केलेली चहापत्ती वापरत असाल तर मात्र तिला स्वच्छ धुवून वाळवूनच तिचा वापर करायचा आणि तिचा वापर मात्र डबल करायचा आहे. सो वर्मी कंपोस्ट एक कम्प्लीट ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे. याचा पहिला फायदा म्हणजे रूट्स तर प्लांटचे मजबूत होतात, म्हणजे प्लांट हा स्ट्रॉंग बेस तयार करत असतो. शिवाय प्लांटला स्लो रिलीज न्यूट्रिएंट देखील वर्मी कंपोस्ट थ्रू मिळतात, म्हणजे प्लांटची ग्रोथ ही स्टडी आणि हेल्दी देखील होत असते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, वीक प्लांटला डॅमेज न करता हळूहळू रिकव्हर करायचं काम देखील वर्मी कंपोस्ट करत असतो. शिवाय चहापत्तीमध्ये तर नायट्रोजन असतं, जे पानांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. चहापत्तीने पानं ही ग्रीन होतात, शिवाय पानांची वाढ किंवा ग्रोथ फास्ट होते. आणि दुसरा फायदा म्हणजेच जी काही मातीची फर्टिलिटी असते ती देखील मात्र चहापत्तीने इम्प्रूव्ह होत असते. शिवाय बेनिफिशियल मायक्रोबीज देखील वाढत असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असणारी ही चहा पावडर या ठिकाणी त्याचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. पण लक्षात ठेवा, जास्त चहापत्ती देखील टाकू नका. ओव्हर यूज केला तर मात्र त्या ठिकाणी फंगस देखील तयार होऊ शकतो. तर मंडळी, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा गवती चहा अगदी सुकलेल्या अवस्थेतून पुन्हा हिरवा, फ्रेश आणि हेल्दी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकतात. पण फक्त लक्षात ठेवा की योग्य रिपोर्टिंग, योग्य खत आणि प्रॉपर वॉटरिंग या 3. तर मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी रिपॉटिंग करून झालं. त्यानंतर वर्मी कंपोस्ट आणि चहापत्ती अगदी साध्या सिंपल अशा 2 गोष्टींचा वापर देखील आपण या ठिकाणी गवती चहावर केलेला आहे, जेणेकरून आपला जो काही गवती चहा ब्राऊन, कोरडा किंवा जो काही खराब होत होता तो पुन्हा रिकव्हर होईल आणि हेल्दी, फ्रेश, हिरवागार होण्यास मदत होणार आहे. तर मंडळी, तुमच्या गवती चहाची कंडिशन सध्या कशी आहे ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि हो मंडळी, गवती चहाचा वापर तुम्ही फक्त चहात करता का चहा व्यतिरिक्त कुठल्या गोष्टींसाठी करता ते देखील मात्र मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर मंडळी, तुमचा देखील गवती चहा असा ब्राऊन, सुका, पिवळा होत असेल तर मात्र आजच ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करा. आणि गार्डनिंगचे असे सिंपल आणि इफेक्टिव्ह टिप्स पाहण्यासाठी मात्र जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र वाट कसली पाहताय, पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ
व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंग रिगार्डिंगच्या फ्रीच्या अशा टिप्स शेअर करत असते. आणि हो मंडळी, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर मात्र व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका. मंडळी, तुम्ही व्हिडिओ पाहतात पण मात्र लाईक करायला एवढी कंजूसी करता तर विचारायचंच काम नाही. तर मंडळी, प्लीज तुमचा एक लाईकमुळे आपला हा व्हिडिओ पुन्हा नवीन अशा गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यास देखील मदत होत असते. सो तुमचं देखील मला थोडंसं सहकार्य लाईक थ्रू नक्कीच दाखवा. आणि हो मंडळी, हा जो काही व्हिडिओ आहे तो नक्कीच त्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा ज्यांना गवती चहा ज्यांच्याकडे आहे आणि त्यांना गवती चहाचा चहामध्ये वापर करून प्यायला देखील आवडतो. सो अशा लेमन ग्रास लवर फ्रेंड्स पर्यंत देखील हा व्हिडिओ नक्कीच पोहोचा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमच्या गवती चहाची कंडिशन रिकवर झाली किंवा नाही हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर and bye friend. Happy gardening.